श्रीराम मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीराम श्रीराम श्रीराम। सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत्। सर्वारंभा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः। भगवद्गीता अध्याय 18 श्लोक 48। संबंध भगवद्गीतेचं सार ज्या क्रमयोगात आलेला आहे त्याला सुरुवात इथून आहे। 18व्या अध्यायातल्या 48व्या श्लोकापासून 18व्या अध्यायातल्या 55व्या श्लोकापर्यंत हा क्रमयोग सांगितलेला आहे। सर्व गीतेला जे सांगायचं आहे ते सारच्या सार या श्लोकातनं आलेलं आहे। कर्मापासून सुरुवात केलेली आहे। काय म्हणतात ते आपण बघूया। सहजं कर्म कौन्तेय, सहज कर्म, विहित कर्म, स्वधर्म कर्म, सदोषमपि न त्यजेत, त्याच्यात दोष असला तरी स्वधर्म कर्म टाकू नये। सर्वारंभा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृता, जसं अग्नी जिथं आहे तिथं धूर आहेच, तसं कर्म म्हटलं की दोष आहे। पण दोष आहे म्हणून स्वधर्म कर्म टाकायचं नाहीये, कर्म करायचं आहे। आणि मग कर्म करत करतच आपल्याला या नरजन्मात जे सार्थक करून घ्यायचं आहे, जे साध्य करायचं आहे तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे। ते कसं जायचं आहे याचा प्रारंभ या श्लोकापासून सांगितलाय। ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर बऱ्याच ओव्या लिहिलेल्या आहेत। वस्तुतः थोडका अर्थ आहे, परंतु ज्ञानेश्वर महाराजांच्या पद्धतीप्रमाणे अनेक उदाहरणं ते देतात आणि मग त्याच्यावर एखादा सिद्धांत सांगतात की याप्रमाणे हे जी सगळी उदाहरणं झाले तैसे असं म्हणून ते पुढचं सांगतात। तसं आपण इथं बघूया। ते म्हणतात या ठिकाणी कोणतंही कर्म असो त्याच्यासाठी श्रम हे पडणारच आहेत। मग स्वधर्माने जर आपण गेलो तर त्यात वाईट काय बरं? कुठलेही कर्म असो, आपल्या वाट्याला आलेले कर्म असो किंवा दुसरं कर्म असो, श्रम हे आपल्याला पडतातच। असं जर गृहीत आहे तर कष्ट पडतात म्हणून आपलं कर्म टाकायचं आणि दुसऱ्याचं कर्म घ्यायचं हे बरोबर नाही। त्याला त्यांनी उदाहरण दिलेले आहे। असं उजू वाट किंवा आडरानं चालावयाचा शिण चुके काय। उजू वाट म्हणजे सरळ वाट आहे किंवा आडरान आहे। चालायचे श्रम दोन्ही ठिकाणी आहेत। आडरानातही चालायचंच आहे आणि सरळ वाटेवर चालायचंच आहे। मग सरळ वाटेनं का जाऊ नये? आडरान कशाला घ्यायचं? शिळा की शिदोरी, दगड असो किंवा शिदोरी असो खाण्याची, डोक्यावर घेतली की ओझ्याचा भार दोन्हीला आहे। खाण्याचं अन्न डोक्यावर घेतलंय म्हणून त्याला काही वजनच नाही, त्याचा भार नाही असं होत नाही। मग दगडाचाही भार आहे आणि शिदोरीचाही भार आहे। मग अशा वेळेला ज्याचं जो व्हायला असता पुढे अंती विश्रांती मिळेल अशाचा भार का वाहू नये? ओझं घेऊन आपण एक अंतर चालून गेलो किंवा एक टेकडी चढून गेलो, मग लक्षात येतं खूप श्रमलाय, पण एकात आहे दगड आणि एकात आहे शिदोरी। शिदोरीचा भार व्हायला तर तो आपल्याला उपयोगी होणार आहे, दगडाचा भार वाहून काय? म्हणून हा विचार केला पाहिजे। कोंडा असो किंवा दाणा असो, कांडायचे म्हटलं श्रम आहेच, पण कोंडा आपण जर काढला तर हाताला काय मिळणार? कोंडाच। पण दाणा जर काढला तर वरचा कोंडा जाईल आणि आतला दाणा मिळेल। म्हणजे कोंडण्यामध्ये काहीही काढण्यामध्ये जरी आपल्याला श्रम असले तरी एकातून प्राप्तव्य काय होतं? कोंडा येतो आणि एकातून दाणा मिळतो। आणखी एक उदाहरण सांगतात। श्वान मांस, कुत्र्याचं मांस शिजवलं आणि हविष्याग्नी शिजवलं, याचा अर्थ यज्ञासाठी जे काही अन्न लागतं ते शिजवलं, आणि तर दोन्हीसाठी शिजवण्याचे कष्ट एकच आहेत,
मग जे आपल्याला हिताचं आहे ते का करू नये? पाणी घुसळलं आणि दही घुसळलं, दोन्हीला कष्ट सारखेच, खटपट सारखीच. पण दही घुसळलं तर ताक मिळतं, पाणी घुसळून काय मिळणार? म्हणजे घुसळण्याचे कष्ट एक, खटपट एक. पण काय करायला पाहिजे मग? आणखी एक उदाहरण देतात. घाण्यामध्ये वाळू घातली आणि तीळ घातले, दोन्हीला श्रम सारखेच त्या घाण्यामध्ये घालण्याचे. पण वाळू घाण्यात घालून काय मिळणार आहे? पण ते तीळ जर का घाण्यात घातले तर त्यापासून आपल्याला तेल मिळतंय. म्हणजे श्रम एकच, पण एकातून चांगलं प्राप्तव्य आहे आणि एकातले कष्ट निरर्थक आहेत. पुढे म्हणतात, असो रखेली, रखेली असो किंवा धर्मपत्नी असो, त्यांचं पोषण करायला कष्ट एकच पडतात. मग असं जर आहे तर रखेलीला बाळगून आपल्या नावाला डाग का लावावा? योग्य तेच का करू नये? आणखी एक उदाहरण देतात की रणांगणातून शत्रूला भिवून समजा पाठलाग करतो, त्यांनी पाठ दाखवली आणि पळून जायला लागला, तर पाठीव मागून शत्रू पाठलाग करून बाण मारणारच. म्हणजे मरण काही चुकत नाहीये. मग पाठ दाखवून मरण स्वीकारण्यापेक्षा जेवढी शक्ती आहे तेवढी पणाला लावून शत्रूकडे तोंड करून त्याच्याशी झुंजू का नाही, लढाई का देऊ नये? कारण लढाई देण्यामध्ये जर का त्याच्यामध्ये मृत्यू आला तर स्वर्गाचं दार मिळेल, स्वर्गात पोचशील. कारण मृत्यू हा अटळ आहे दोन्ही परिस्थितीत. पाठ दाखवली तरी मृत्यू आहे आणि समोर लढलास तरी मृत्यू येणार असं जर वाटत असेल तर पाठ दाखवण्यापेक्षा युद्ध करणं हेच बरोबर आहे. जे प्रसंग येतो तेव्हा प्रसंगाला पाठ दाखवणं नाही, धैर्याने तोंड देणं, जे होईल ते होईल, पण धैर्य का दाखवू नये? पती ते सोडवणं कुलवती नारी. आता अनेकांनी म्हटलं एखादी कुलवंती स्त्री आहे, पतीचा जाच होतो म्हणून त्याला सोडून समजा निघाली, दुसऱ्याच्या घरी गेली. पण दुसऱ्याच्या घरी गेली तर तिथं तोही दंडुक्याचा मार खायलाच लागणार ना, तो काय सोडणार नाही. मग दंडुक्याचा मारच जर खायचा आहे तर मग घरीच राहिलेलं काय वाईट? मग पतीचा त्याग करून काय उपयोग आहे? याचा अर्थ असा की कोणतीही गोष्ट करताना विवेकाने विचाराने केलं पाहिजे. आता आगीतून उठला आणि फोपाट्यात पडला, विचार करायचा की इथंही आग आहे पुढे फोपाटा आहे, मग आहे हे काय वाईट आहे? आहे ठीक आहे, त्यामध्ये कसं आपल्याला आनंदाने सुखाने राहता नाही बघावं. म्हणजे पुन्हा पुन्हा त्यांना सांगायचं काय, स्वधर्म जो आहे हाच करायला पाहिजे, परधर्म नको. तसं त्यांनी म्हटलंय तैसा. त्याप्रमाणे कोणत्याही कर्मात जर शीण आहे, कष्ट आहेत आपल्याला, तर मग विहित कर्म जे आहे ते कठीण आहे असं का बरं म्हणावं? जसं व्यवहारात आपण बघतो, एक भगिनी नोकरीला जाते, एक भगिनी घरचं काम करते. गृहिणी असते, तिला असं वाटत असतं हिचं आपलं बरं आहे, तिथे जाऊन बसावं, पगार घ्यावा, पुन्हा स्वतःच्या पायावर उभी आहे म्हणावं. आम्हाला मात्र दिवसभर रांधावाडा उष्टी काढा, त्या स्वयंपाकघरातून काही बाहेर पडता येत नाही. आणि नोकरी करणारी बाई काय म्हणती की सकाळी उठायचं, घाईघाई जेवायचं, दिवसभर त्या साहेबाचे बोलणी खायची, कष्ट करायचे, दमून घरी यायचं. या भगिनीचं बरं आहे, घरी आनंदात राहते, जेवते, दुपारी झोप काढते, काही कटकट नाही, कुणाचा त्रास नाही. म्हणजे हिला वाटतं तिचं काम बरं आहे आणि तिला वाटतं त्याचं काम बरं आहे. स्त्रियांना वाटतं पुरुषाचा जन्म चांगला आणि पुरुषांना वाटतं स्त्रियांचा जन्म चांगला. म्हणजे ह्याचा अर्थ जे जसं आपल्या वाट्याला आलेलं असेल ते आनंदाने न स्वीकारता दुसऱ्याचं चांगलं आणि आपलं वाईट अशी जी मनाची धारणा होते आणि त्याच्यातून दुःख निर्माण होतं, तसं होऊ नये, इकडे लक्ष द्यायला पाहिजे. पुढे म्हणतात, वेचो अमृतार्थ आपुले सर्वस्व, जेणे अमरत्व जीवितास. अमृत प्राप्त करून घेतलं तर जीविताला अमरत्व येतं. ते अमृत प्राप्त करून घेण्यासाठी आपलं सर्वस्व वेचावं लागलं तरी हरकत नाहीये. सर्वस्व वेचून जे अमृत आपण प्राप्त करून घेतो त्याने आपण अमर होतो. पण त्याच्या उलट पैसे देऊन विष खरेदी केलं ते प्यायलो, काय होणार? मृत्यू येणार. याचा अर्थ असा की दुसऱ्याचं कर्म विषवत आहे, ते आपण घेण्याच्या भानगडीत पडू नये. मोलानी पैसे देऊन घ्यायचं आहे आणि हाताला काय आलं? मृत्यू. आणि जे सहज आपलं कर्म आहे ते जर चांगलं केलं तर ते आपल्या अमरत्वाला नेणार आहे, मोक्षाला नेणार आहे थोडक्यात. म्हणजे त्याप्रमाणे इंद्रियांना शीण देऊन
आपलं आयुष्य वाया घालून पापाचा संचय करायचा आणि अंती दुःख भोगायचं, असं सामान्य माणसाचं जीवन चाललेलं आहे. इंद्रियाला, सगळ्या इंद्रियांना शिण देतोय. ज्ञानेंद्रियात, कर्मेंद्रियात शिण देतोय आणि त्यांना शिण देता देता आपलं आयुष्यही वाया चाललंय. काय आपण करतोय ह्याचं भान नाहीये आणि संचय कशाचा होतोय? पापाचा. का तर स्वधर्म कर्म टाकलेलं आहे, नको त्या गोष्टी करतोय आणि शेवटी अंती दुःख वाट्याला आलं. कारण आपलं होतं तेही गेलं, दुसऱ्याचंही जमत नाही म्हणून गेलं आणि शेवटी राहिलं काय वाट्याला? जे समाधान राहायला पाहिजे त्याच्याऐवजी दुःख वाट्याला आलं. म्हणून स्वधर्मे वर्तावे, म्हणून आपल्या वाट्याला आलेलं कर्म करावं, आचरावं, अनुष्ठावं, ज्या योगे श्रम परिहार हो, ज्या योगे आपल्याला कष्टांचा परिहार होईल. आणि काय होईल? त्याचं आचरण केलं असता आपल्या स्वधर्माचं उचित परम असा मोक्ष लाभतो. या स्वधर्म कर्माचं महत्व काय आहे ते पहिल्या श्लोकात सांगताना या अशा पद्धतीनं स्वधर्म कर्म केलं तर काय लाभतं त्याच्यासाठी त्यांनी म्हटलंय, ह्या लागी स्वधर्म सोडू नये. स्वधर्म कधीही सोडू नये. जैसा सिद्ध मंत्र, संकटाच्या वेळेला सिद्ध मंत्र टाकू नये, त्याचाच उपयोग आहे. सिद्ध मंत्र जर संकटाच्या वेळी विसरला तर काय उपयोगी आहे? किंवा सागरात, अथांग सागरात आहे, अशा वेळेला जर होडीचा त्याग केला तर बुडण्याखेरीज दुसरं काय होणार आहे? किंवा महारोग, मोठा रोग झालेला आहे आणि अशा वेळी दिव्यौषधीचा त्याग केला, उत्तम औषध दिलेलं आहे ते टाकून दिलं, मग काय होईल? त्याप्रमाणे स्वधर्माचरण कदापिही सोडू नये. म्हणजे दिव्यौषधीचा जे वापर करावा, सागरात जाताना होडीचा वापर करावा, त्याप्रमाणे आपल्या जीवनात स्वधर्म कर्म न टाकता त्याचं आचरण करावं. तसं केल्याने काय होतं? ईशाशी संतोष. असं केल्यामुळे परमेश्वराला संतोष होतो. त्याचं कारण त्यांनी दिलेलं कर्म आहे, ते परमेश्वराने आपल्यावर सोपवलेलं कर्म आहे. मालकाने जे काम दिलेलं असेल ते जर नोकरांनी चोख बजावलं, मालकाला संतोष होतो. मग ते लहान काम आहे का मोठं काम आहे असा प्रश्न नाही, त्यांनी सोपवलंय ना. मग किरकोळ काम जरी असलं तरी त्या बोधाने जर केलं, त्याची आज्ञा प्रमाण म्हणून जर ते केलं तर मालक त्याच्यावर संतुष्ट होतो. त्यांनी ईशाला संतोष होतो. आणि ही स्वकर्माची महापूजा आहे. भगवंताची पूजा करायची असेल तर इतर जे आपण पूजा संभार आणतो तो आणा अगर न आणा, पण मुख्य त्या स्वधर्म कर्माने भगवंताची महापूजा आहे, साधी पूजा देखील नाही. अशी महापूजा झाली पाहिजे. प्रत्येक कर्माने भगवंताची पूजा झाली पाहिजे. जे जे आपण चांगलं कर्म करतोय नित्य नैमित्तिक ते भगवंताची पूजा करतो ह्या भावनेनं, पवित्र अंतःकरणाने, शुद्ध स्वच्छ अशा तऱ्हेनं ते केलं पाहिजे. आणि जर परमेश्वराला तोष झाला तर मग काय होतं? आता परमेश्वराचाच तोष आहे, तो संतुष्ट झाला तर तो काय करतो असं विचाराल तर इथं त्यांनी सांगितलंय स्पष्टपणाने की व्यावहारिक काय देतो म्हणत नाही, रजतमाचा नाश करतो. कारण भगवंताला सत्वगुण आवडतो, सत्वगुण भगवंताच्या जवळ नेतो. म्हणून या ठिकाणी त्यांनी म्हटलंय भगवंत जर तुष्ट झाला तो रज आणि तम हे जे आपल्याला आड येणारे गुण आहेत त्रिगुणापैकी त्याचा नाश करतो आणि शुद्ध सत्व चित्ताला देतो. म्हणून हे स्वधर्म कर्म सुद्धा चित्त शुद्धीला कारण होतं, जी चित्तशुद्धी साधकाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. आणि मग शुद्ध सत्व, शुद्ध सात्विक गुण राहतो. सात्विक गुणात सुद्धा अहंकार नको. मी कुणीतरी आहे, मी सात्विक आहे, मला ज्ञान झालं असं काही नको. म्हणून शुद्ध सत्व वापरलंय असा त्या चित्ताला मिळतो. मग हे असं सगळं झाल्यावर म्हणजे काय झालं? स्वधर्म कर्म उत्तम प्रकाराने केलं, त्यामुळे परमेश्वराला तोष झाला, कारण त्याची पूजा झालेली असते. त्यामुळे रजतम जातात, शुद्ध सत्व गुण राहतो. आणि त्यामुळे मग साधकाला भव आणि स्वर्ग दोन्ही विषासारखे वाटायला लागतात. जे ज्या संसारात आसक्ती असते, जे स्वर्गातले गुण आपल्याला स्वर्गातले भोग मिळावे अशी जी इच्छा असते, या दोन्ही गोष्टी त्याला तुच्छ वाटायला लागतात. याचा अर्थ त्याच्या लक्षात येतो की सगळं जे वैभव आहे याला महत्व नाही आहे, असार आहे, सगळं जाणार आहे, क्षणिक आहे. त्याची जाणीव त्याला निर्माण व्हायला लागते. हे सद्गुरूंच्या कृपेनं होतं, परमेश्वराच्या कृपेनं होतं. म्हणून परमेश्वराची किंवा सद्गुरूंची कृपा झाली कसं समजावं
तर हे लक्षण आहे महत्वाचं की सगळ्या गोष्टीबद्दल काम करत असताना, संसारात असताना त्याच्याबद्दल एक विरक्ती येते, निरीच्छ वृत्ती होते. हे आपल्याला नको असं वाटतं. त्या गोष्टीच्या वासना कमी होतात. म्हणून साधकाला जे होते ती विषय, आणि मग जीवनी सगळं जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी विषयासारख्या वाटायला लागतात, नको आपल्याला. आणि म्हणून ते म्हणतात मागे जी संसिद्धी सांगितली, जे वैराग्याचं लक्षण सांगितलं, काय मिळवायचं आपल्याला, पूर्ण प्राप्ती कशाने होते, वैराग्याने होते. जिथं आपल्याला पोचायचं आहे त्याच्यासाठी इकडनं ह्या बाजूकडून विरक्ती आल्याशिवाय तिकडे जाण्याचा मार्ग सुरूच होत नाही. ही जी महत्वाची गोष्ट आहे ती ह्या प्रकारच्या साधनेने होते. म्हणून ते म्हणतात संसिद्धी म्हणून वैराग्याचं लक्षण दाखवलं. एवढंच कशाला सांगू, त्याची संसिद्धीचा लाभ होय, त्या वैराग्याचा, त्या संसिद्धीचा लाभ त्या साधकाला होतो. म्हणून अशा पद्धतीने साधक तो जाण आपुले ठिकाण गाठवून या. अशा पद्धतीनं मग तो साधक आपलं जे ठिकाण आहे, आपलं जे मूळ स्वरूप आहे, आत्मरूप आहे, ते गाठायच्या दिशेनं जायला लागतो. पण त्यावेळेला सुद्धा उपाधीत राहतो. आणि काय लाभ आहे त्याला, म्हणजे उपाधी सोडून चालला का, देह टाकून चालला का, संसार टाकून चालला का, नाही. उपाधीत आहे, देहात आहे, संसारातही आहे. पण असं असताना देखील त्याला काय प्राप्त होतं ते मी आता पुढच्या श्लोकात सांगेन. असं म्हणतात प्राप्त होतं याचा अर्थच पुढे त्यांनी म्हटलंय वैराग्य प्राप्त होतं. म्हणून वैराग्याची पहिली पायरीसाठी ह्याच श्लोकात सांगितलेलं आहे ते स्वधर्माचं आचरण हे करायला हवं आहे. तेव्हा त्यासाठी काय करायला पाहिजे हे ह्या ओव्यातनं सांगितलेलं आहे. तर हे आपण ज्ञानेश्वरीच्या अंगाने आपण हे सोपं करून बघितलं. तर आता मुख्य ज्ञानेश्वरी आपल्याला त्याच्यातल्या ओव्या काय सांगता आहेत ते आपण आता बघूया. ज्ञानेश्वरीच्या ओव्या आपल्याला कळायला अवघड जातात, म्हणून आपण पहिल्यांदा त्याचा अर्थ समजावून घेतला. आता मूळ ओव्या काय आहेत त्या बघितल्या म्हणजे आता जो आपण अर्थ सांगितला तो त्याच्यावरून लक्षात येतोय का ते आपण पाहूया. म्हणून म्हणत भलतीये कर्मी आयासू जरी उपक्रमी तरी काय स्वधर्मी दोषू सांगे. आगा उजू वाटा चालावे तरी पायाचे शिणवावे, ना आडराने धावावे तरी तेची पै शिळा का सिदोरिया दाटणे एक धनंजया, परी जे वाहता विसावया मिळीजे ते घेपे. म्हणजे पहिल्यापासून त्यांना तीच दृष्टी सांगायची आहे की प्रत्येक कर्म करताना आत्मानात्म विवेक सारासार विचार ठेवला पाहिजे. सार काय आहे, असार काय आहे, आत्मा काय आहे, अनात्मा काय आहे. प्रत्येक कर्म करताना, प्रत्येक विचार मनात येताना फक्त देहाचंच कर्म नाही आहे, देहाचं कर्म आहे, मनाचं आहे, बुद्धीचं आहे. जसं आपण बघतो की गीता ज्ञानेश्वरी वाचणं हेही कर्मच आहे, कथा कादंबरी वाचणं हेही कर्मच आहे. परंतु कथा कादंबरीनं आपण संसारात पुन्हा गुंततो आणि गीता ज्ञानेश्वरीचा अभ्यास करता करता त्या मार्गाने चालता चालता आपल्याला सहजच मोक्षाचा मार्ग मिळतो. या सगळ्या गोष्टीचं आसारत्व लक्षात येतं आणि त्या आसार गोष्टीला सोडून सार कसं घ्यावं ह्याची दृष्टी येते. जे प्रत्यक्षात जर बघितलं तर प्रत्येक गोष्ट कर्मच आहे, अनित्यच आहे, हे सगळं आपल्याला पटतं. पण तरी देखील काय केलं असता योग्य आहे आणि काय केलं असता अयोग्य आहे हे कळण्यासाठी या श्लोकात मुद्दाम ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक ओव्या घेतल्या. पाहूया आपण आता. एरवी कणा आणि भूसा कांडिताही सोसुसरिसा, तेवढेच कष्ट आहेत. जेची रंदन श्वान मावसा तेची हवी, दधी जळाची घुसळणा. दही घुसळतायत, पाणी घुसळतायत. व्यापार सारिकेची, व्यापार म्हणजे कष्ट, सारिकेची विचक्षणा. वाळूए तिळा घाणा गाळणे एक. वाळू गाळली काय आणि तिळ गाळले काय, गाळणं एकच आहे, पण प्राप्त काय होतं. पै नित्य होम द्यावया का सैरा आगी सुवावया, फुंकिता धू धनंजया सहाणे तेची. परी धर्मपत्नी धांगडी पोसिता जरी एकी ओढी तरी का अपरवडी आणावी अंगा. हागा
पाठी लागला घाई, मरण न चुकेची पायी. जसं आता सांगितलं की रणांगणामध्ये मरण न चुकेची पायी, तरी समोरला काही आगळे न कीजे. त्याला तोंड का देऊ नये बरं. कुलस्त्री दांड्याचे घाये, परघर रिगाली ही जरी साये, तरी स्वपती ते वाये सांडिले की. घर सोडून काय होणार. कुठं ना कुठं तरी आपल्याला कष्ट करायला पाहिजेत, बोलणी ऐकावी लागणार आहेत. मग आपलं घर सोडून काय होणार आहे. तैसे आवडते ही करणे, न निपजय शिणल्या विणे. आवडतं करताना देखील शिण आहेच, त्याशिवाय होत नाही. तरी विहित का रे बोणे बोले भारी. विहित का बरं टाकावं, विहित कर्म का करू नये बरं. वरी थोडेची अमृत घेता, सर्वस्व वेचो का पंडुसुता. जेणे जोडे जीविता अक्षयत्व. अमृतत्व प्राप्त होतं ते करावं. जीवाला अमृतत्व येतं ते त्या आत्म्याचं शोध घेतल्याने आणि जीवाची दृष्टी आत्म्याकडे गेल्याने, मनबुद्धी आत्म्याच्या ठिकाणी ठेवली, स्वरूपाच्या ठिकाणी गेली, तर मग जीवाला अमरत्व प्राप्त होतं. आणि तेच जर त्याची दृष्टी संसारिक गोष्टीकडे, विषयाकडे जर आली, तर ते पुन्हा जन्माला प्राप्त होतं. अशी काही कर्म करायला पाहिजेत की ज्यायोगे आपण त्या कर्मातून मोकळं व्हायला पाहिजे. त्याच्याऐवजी आपण अशी काही कर्म करतो की ज्या कर्माने पुन्हा आपण संसारात अडकतो. तसं होऊ नये म्हणून ते सांगतायत. तैसे जाचून या इंद्रिय. इंद्रियांना त्रास आहे, पायाला कष्ट आहेत, हाताला कष्ट आहे, डोळे काय काय पाहत आहेत. नको त्या गोष्टी पाहिल्या की रजतम वाढले. देवाच्या मूर्ती पाहिल्या, गीता ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ पाहिले की सत्वगुण सहजच वाढतो. आणि सहजच सत्वगुण वाढला की तो भगवंताच्या दिशेनं नेतो जीवाला. जैसे जाचून या इंद्रिये, वेचून आयुष्याचे दिये. आयुष्य चाललं, घटका गेली, पळ गेली, सगळं चालली, एक 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 क्षण क्षण चाललेला आहे. प्रत्येक क्षण आपला वाया जातोय जर आपल्याला सावध नसू तर. एक एक वर्ष आयुष्याचं निघून जातं आणि सावध होईतो, म्हातारपण आलेलं असतं, देह विकल झालेला असतो आणि मग आपल्याला वाटायला लागतं की आयुष्यभर काय केलं. पुष्कळ मंडळी म्हणतात 50-60 वर्ष गेल्यानंतर लक्षात येते की आपण काय केलं, काय मिळवलं. जे इतकी वर्ष कष्ट करून मिळवलं त्याचा उपभोग देखील आता घेता येत नाही अशी परिस्थिती झाली. अन्न आहे पण खाता येत नाही, कपडा आहे पण घातला येत नाही, घर मोठं आहे पण घरात चालता येत नाही. म्हणजे जे मिळवलं ते सगळं नश्वर आहे. पण ह्या नश्वर संसारात, या नश्वर गोष्टीत राहून जे शाश्वत अमरत्व आहे, अमृत तत्व आहे, ते आपण प्राप्त करून घेतलं नाही तर उपयोग काय. म्हणून ते म्हणोनी करावा स्वधर्मू. स्वधर्म करावा. जो करिता हिरो निघे श्रमू. जो केला असता सगळे श्रम नष्ट होतात. म्हणून कर्म करताना सुद्धा, स्वधर्म करताना सुद्धा कसं तरी कंटाळवाणं लादलं गेलेलं आहे म्हणून करायचं नाही, आनंदाने करायचं. प्रत्येक कर्म करताना आपल्याला असं माहिती पाहिजे की हे कर्म केल्याने मी त्या दिशेकडे जाणार आहे, माझी वाटचाल त्या दिशेने होणार आहे. तेव्हा कष्ट कसले, आनंदाचा मार्ग आहे. मी सुटत चाललोय हळूहळू हळूहळू या संसारातून, या देहभावापासून मी सुटत चाललेलो आहे. असं जर तो क्षणाक्षणाला जागृत असेल तर कुठलंही कर्म करताना कष्ट पडणार नाही. आणि देवाची पूजा म्हणून जर तो करत असेल तर देवाची पूजा करताना कष्ट कसले. म्हणून स्वधर्म कुसुम असाही शब्द वापरले ज्ञानेश्वर महाराजांनी. स्वधर्माचं कुसुम अशी फुलं त्याला वापरली पाहिजेत, त्याला अर्पण केली पाहिजेत. म्हणून या कारणे किरीटी स्वधर्माचे रहाटे न विसंबिजे. स्वधर्माचं कर्म करताना जरा देखील विसंबू नको, विसावा घेऊ नको त्यामध्ये. त्याच्यामध्ये जर तू आळस करशील, कंटाळा करशील, दुर्लक्ष करशील तर तितका तुझा हा जो मार्ग आहे या मार्गात अडथळे येईल. आणि जितकं तू तत्परतेनं, प्रेमाने, नम्रतेनं, सेवाभावाने हे कर्म करशील तितकी तुझी वाटचाल त्या दिशेनं जलद होईल आणि लवकर तू मुक्कामावर पोहोचशील. मग नाव जैसी उददी महारोगी दिव्यौषधी न विसंबिजे तथा बुद्धी स्वकर्म येथ. जसा सागरामध्ये नाव सोडता कामा नये,
महारोग असेल तर दिव्य औषधी सोडू नये, त्याचप्रमाणे बुद्धी स्वकर्मातून बाहेर काढू नये. स्वकर्माच्या ठिकाणीच बुद्धी ठेवली पाहिजे आणि ते स्वकर्म भगवत प्राप्तीसाठी आपण करतोय असा भाव असेल तर साहजिकच बुद्धी देखील व्यवसायात्मिका होते. त्याला ईश्वरच प्राप्तव्य आहे अशी बुद्धी होते. आता बुद्धी देखील कुबुद्धी होऊ शकते. स्वार्थाच्या मागे लागली की ती बुद्धी कुबुद्धी होती, नको त्या गोष्टी करायला लागते. आणि जर सद्बुद्धी असेल तर त्याला सत्प्राप्तव्य आहे, सद्वस्तूच त्याला प्राप्तव्य असं बुद्धीत पक्क बसतं आणि त्याच्याकडे जाण्याचा मार्ग आहे तो स्वधर्म कर्म आहे. स्वधर्म कर्मानेच तिकडं जायचंय. कर्म टाकून तिकडं जाता येत नाही, कर्म करतच तिकडं जायचंय. किंबहुना जीवनाचा पाया किंवा ह्या वाटचालीचा पाया कर्मच आहे. कर्मापासूनच सुरुवात करायची म्हणून हा पहिला जो आहे श्लोक ह्याच्यामध्ये कर्मयोगच सांगितलेला आहे. कर्म कसं करायला पाहिजे आणि कर्मयोग करता करता म्हणजे कर्मणी अकर्मावस्था आणि पुढे अकर्मणी कर्मावस्था. आणि आपण सामान्यतः साधक देखील ह्या श्लोकापाशीच थांबतो. हा ज्याला जमेल त्याला पुढची वाटचाल थोडी थोडी सटकन सोपी होते, पण बहुधा ह्याच्यातूनच बाहेर पडत नाही. कर्म उदंड केलं जातं, पण कर्म कशा पद्धतीनं केलं आहे, त्यापासून काय मिळवायचं आहे, तर ह्या कर्मापासून जे वैराग्य, जी विरक्ती अभिप्रेत आहे ती जर हवी असेल तर ह्या श्लोकावरती नीट चिंतन केलं पाहिजे. काय करायचंय न विसंबजे तथा बुद्धी स्वकर्मेथ. मग ययाची गा कपिध्वजा स्वकर्माची महापूजा. स्वकर्मानी महापूजा करायची. तोषला ईशू तमराजा झाडा करूने. ईशू तोषला, ईश्वर संतुष्ट होतो. का तर स्वधर्म कर्माने जे कर्म त्याच्यावर सोपवलेलं आहे ते तो उत्तम तऱ्हेनं करतोय आणि पूजा म्हणून करतोय. देवाची पूजा करताना सुद्धा काय हवं म्हणून पूजा करायची नाही, भगवंत आपल्यावर प्रसन्न व्हावा, त्याची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून भगवंताची पूजा करायची. संसारातलं काही मागण्यासाठी नव्हे, भगवंताला म्हणायला हवे तूच मला पाहिजेस अशा हेतूनं, या उद्देशाने जर भगवंताची पूजा होत असेल तर भगवंताला त्याचा संतोष होतो. नाही तर पूजा केली त्याबद्दल संसारातलं मला अमुक अमुक पाहिजे, मग भगवंत म्हणतो घ्या, देणं घेणं संपलं. असं नाही आहे. भगवंताला ऋण वाटलं पाहिजे त्याच्या भक्तीचं, म्हणून ते ऋण फेडावया. 8व्या अध्यायात जसं तिने म्हटलंय, देव जन्मभर ज्यांनी माझी भक्ती केली त्याचं ऋण माझ्यावर आहे, ते ऋणवेपण अंगी. ते ऋण फेडण्यासाठी अंतकाळी देखील मी त्याच्या भोवती आत्मबोधाचा पिंजरा करतो. म्हणजे भगवंतावर, भगवंताला देऊन तसं ऋण फिटत नाही. आपण काय देणार भगवंताला? सर्व शक्तिमान भगवंत आहे, आपण काय देणार आहे? आपण भक्तीचं ऋण त्याच्यावर ठेवायचं. अपार प्रेम, अपार भक्ती भगवंताची करायची आहे. भगवंताशिवाय एक क्षण देखील आपल्याला दुसरा विचार येता कामा नये. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला अनुस्यूत धरला पाहिजे, त्याचं अनुसंधान ठेवलं पाहिजे. प्रत्येक श्वासाबरोबर, प्रत्येक विचाराबरोबर, प्रत्येक घासाबरोबर असं जर भगवंताचं स्मरण ठेवलं तर त्या भक्ताचा भगवंत ऋणी होतो. म्हणून इथं जे म्हटलेलं आहे असं जर झालं तर तो रजतम कमी करतो. जी गोष्ट आपल्याला करता येत नाही ती भगवंत करतो. आणि मग शुद्ध सत्वाच्या वाटेनं चालायला लागला की मग त्याला सहज विरक्ती येते आणि भव आणि स्वर्ग, सांसारिक आणि स्वर्गाची सुख त्याला नको असं वाटायला लागतं, तुच्छ वाटायला लागतात. आणि मग अशा वेळेला जे वैराग्य येणे बोले मागा संसिद्धी, याच्यामुळे त्याला वैराग्य प्राप्त होतं. आणि असा विरक्त झालेला जो पुरुष आहे तो संसारात राहून कसा असतो, त्याची दृष्टी कुठं असते, त्याला काय प्राप्तव्य असतं ते त्याला लाभतं कसं, ते आता पुढच्या श्लोकापासून आपण बघूया. हरि ओम तत्सत. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेता मा हृदः कस्य स्वेद्धनम्. ओम शांति शांति शांति.